तर डोंबिवलीतील भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण या शोभायात्रेत सहभागी झालेले आहे आणि याच शोभायात्रेत खवय्या अमेय कदम देखील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झाले असून त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। डोंबिवलीच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वच डोंबिवलीकर जे आहेत ते सकाळी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। माझ्यासोबत अमेय आहे आणि अमेयसोबत मला ही छान पार्टी दिसतेय। महाराष्ट्रात 80% लोक नदीतले मासे खातात, तरी पापलेट का संपतात? हा जेन्युइन प्रश्न घेऊन आलाय। मग काय, अरे आम्ही जे पापलेट लवर आहोत हा आमचा जेन्युइन क्वेश्चन आहे की जर 80% महाराष्ट्र नदीतले मासे खातो तर आम्हाला आमचे पापलेट का नाही मिळत आहे? आणि आम्हाला जे उत्तर हवं आहे महाराष्ट्राकडनं की पापलेट जात आहेत कुठे? पण एकंदरीत 80% लोक नदीतले मासे खातात हे कोणी सांगितलं? कारण आपण जे आपला मॅप बघितला तर फक्त आपला कोकण पट्टा जो आहे तोच समुद्र लगत आहे। बाकी जो 80% महाराष्ट्र आहे तो तर नद्यांमध्ये आहे ना बिचारा। तर त्याच्यामुळे हे लॉजिक आहे आणि हे कुठेतरी आमच्या पंढरपूरच्या माणसाचं स्टडी आहे हा। हो आहे, स्टडीज आहे तो। पण पंढरपूरची माणसं कधीपासून नॉनव्हेज खायला लागली? अरे पंढरपूर नियम तसा नाही, आम्ही पंढरपूरच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही खातो पोट भरून। पण आम्ही कसं वाटतंय या डोंबिवलीची शोभायात्रेमध्ये येऊन? अरे एकदम मस्त, म्हणजे डोंबिवली ऑलवेज स्पेशल आहे। म्हणजे आम्हाला लोक विचारतात की तुमचं चॅनल कुठलं आहे, मुंबईचं की पुण्याचं आहे, तर आम्ही प्राऊडली सांगतो की नाही आम्ही डोंबिवलीचं। सो हे डोंबिवलीची जी जागा पण आहे ना, तिकडे जे कल्चर दिसतंय आपल्याला, म्हणजे असं म्हणतात की शोभायात्रा पण आहे, ही पहिली शोभायात्रा इकडे चालू झाली, मग ती गिरगावमध्ये चालू झाली। डोंबिवलीचा जो अख्खा फील आहे ना, तो फील खूप मराठमोळा आहे आणि आपला आहे। म्हणजे इथे की आता तू कसं आपला माणूस वाटतो तसं इथे सगळी माणसं आपली वाटतात, तो वाला फील आहे भाई। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर डोंबिवलीच्या